महाराजांच्या टाळीवर सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडी रे पाहिना श्रीमुख आवडी रे पाहिना श्रीमुख आवडी रे पाहिना श्रीमुख सिंहार गळा काज पीतांबर सिंहार गळा काज पीतांबर तुळसिहार गळा काज पीतांबर तुळसिहार गळा आवडे निरांतरा हे जी ध्यान निरांतरा हे जी ध्यान आवडे निरांतर हे जी ध्यान आवडे निरंतर हे जी ध्यान तुळसिहार गळा काशी पीतांबर तुळसिहार गळा काशी पीतांबर बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई ये बार घुमाई तेरे बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई राम कृष्ण हरि हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय श्री राम कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण जय श्री राम हरि जय राम जय श्री राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम रूप पाहतालोचने लोचन की सुख झाले वसानी ओ विठ्ठल बरवा ओ माधव
कृष्ण हरि जय जय राम चाल 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 बाजू हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम लरण लरण जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जीनी माझ्या मना बोध केला जन दृष्टी लागो तुझे सगुण तेने माझ्या मना बोध केला ते माझ्या मना बोध केला अनंत जन्मी से विसरलो दुःख चाल वाजवा चाल जन्म से विसरलो दुःख पाता तुझे मुख पांडुरंग पाहता तुझे मुख पांडुरंग अनंत जन्मीचे विसरलो तुझे मुख पांडुरंगा तुझे मुख पांडुरंगा योगी अशा ध्यानी ध्याता न तुलसी तो तू आपासी माझे नामा म्हणे जीवे करीन निर्मलो ना विटे सहित चरणा ओवाले न अनंत जन्मी से विसरल दुःख विसरलो दुःख अनंत जन्मी से विसरल दुःख पाता तुझे रे 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 ना धनी दृष्टी लागो तुझे सगुण पणा धनी दृष्टी लागो तुझे सगुण पणा धनी दृष्टी लागो तुझे सगुण पाना धनी दृष्टी लागो तुझे सगुण पाना धनी दृष्टी लागो तुझे सगुण पणा धनी दृष्टी लागो तुझे सगुण पणा धनी दृष्टी लागो तुझे सगुण पाना धनी दृष्टी लागो तुझे सगुण पाना जेने माझ्या मना बोध केला तेने माझ्या मना बोध केला अनंत जन्मीचे विसरल दुःख अनंत जन्मीचे
मना बोध गेला अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख पाहता तुझे मुख पांडुरंगा पांडुरंगा पाहता तुझे पाहता पाहता तुझे मुग पांडुरंगा पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख पाहता तुझे मुख पांडुरंगा पाहता तुझे पांडुरे अनंत जन्मीचे विसरलो अनंत जन्मीचे विसरलो विठाल 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 टाळकरी मला सांभाळून घ्या. इको बिको सगळं काढून टाकते. तो मोबाईल वाऱ्यानं पडल खाली जवळ घे. मोला मागायची वस्तू पाठीमागचा बंद करा. हा तुमचाही काढून घ्या. हवा आहे बाहेर खिशात ठेवा. जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा माझ्या मना बोध केलं अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंग योगियाच्या ध्यानी ध्यानान तुळसी तो तू आम्हा पासी मागे पुढे नामा म्हणे जीवे करीन निम्मलोन विटे सहित चरण ओवाळेन पाहता तुझे मुख विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंग माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वर्णी वाणी तुझे माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण
दृष्टी लागो तुझ्या सगळपणा झेणे माझ्या मनाबोध केला आनंद जन्मेचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळशी तो अस्मा बशी मागे पुढे नामा म्हणे जीवे करीन निंबलो न विते सहित चरण ओवाळीन अनंत जन्मेचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा विठ्ठल 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 रामेश्वर भट तुझा तुका विष्णू झणे दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जेणे माझ्या मनाबोध केला प्रस्तुत संगी किती स्वीकृत जमले स्वतः देत तो सर्व त्या शेत नेलेला मग महाराज हुसेन निधुडे जमलं तुकोबार येतो तुकोबारांच्या गात्यातील चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला काकड्याच्या मालिकेतला तिसऱ्या मालिकेतला 5व्या नंबरचा अभंग आहे विठ्ठल अभंग तुकारामाच्या गाथेतील आहे त्या चरणाचा अभंगाला सुरुवात करण्यावरील 2-3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा घेतलेला अभंग तुकोबारांच्या गाथेतील कडवे 4 आहेत. तुकोबारांच्या गाथ्यात एकूण अभंग 4092 आहेत. 4092 मध्ये पहिला अभंग आहे समचरण दृष्टी विटेवरी साजरी. शेवटचा अभंग आहे मागणे ते एक तुझं प्रत्य आहे देशील तरी पाय पांडुरंगा. गाथ्यामध्ये जे 4092 अभंग आहेत काही अभंग नामपर आहेत संतपर आहेत. एका वाक्यात तुकोबारांचा गाथा हा 5वा वेद आहे. पण तुम्ही आणि मी असं म्हणू तुकोबारांचा गाथा हा तुकोबारांच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे. साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबारांचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी. ऐकणारी माणसं म्हणतील तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटले नाही. त्याचं उत्तर आहे ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतार भगवान शंकराचा आहे. ज्ञानेश्वरी ज्यांच्या कृपेने झाली तो अवतार भगवान शंकराचा आहे. ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतार विष्णूचा आहे. ज्ञानेश्वरी ज्यांनी ऐकली तो अवतार साक्षात ब्रह्मदेव सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताबाई आहे. ज्ञानेश्वरी ऐकायला मुक्ताबाई आहे. ज्ञानेश्वरी ऐकायला काका आहेत साक्षात सोपान काका आहेत. आणि ज्ञानेश्वरी सांगायला विष्णू आहेत. आणि ज्ञानेश्वरीची कृपा भगवान शंकर आहे. म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. भजने बिजने धला ठेवा. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही. मग तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरी काय? 22 वर्षाच्या बालकाने 9 रसाने भरलेला निर्माण केलेला अमृताचा समुद्र म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. सरस्वती मुक्याला बोलायला लावते. परेश लोखंडाचं सोनं करतोय. अमृत मेलेल्याला जिवंत करतोय. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला मरूनच देत नाही तर अमृत पेण्याचा प्रश्नच नाही. ज्ञानेश्वरी अमृत आहे आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे. ज्ञानेश्वरी अमृत आहे आणि अमृताने भरलेला ओढा नाला नदी धरण बंधारा यांनी किती जरी वळवळ केली ओढा नाला नदी धरण बंधारा यांनी किती जरी पाणी नेलं तो जो तृप्त होत नाही त्याला समुद्र म्हणतात. वडे वाहू द्या गावं वाहून जाऊ द्या काय व्हायचं ते वाहू द्या समुद्रावर कवडीचा फरक नाही. आटले वडे आठवडा झाला अजून आठवड्यात खेकार सुद्धा दिसणार नाही. पाणी वड्याला आलंय बी गेलंय बी नदी आलंय बी
गेल्यावी. समुद्रामध्ये 3 गोष्टी आहेत. पाणी सामावून घेण्याची ताकद आहे. एक, जास्त पाणी झालं तर उपळण्याची ताकद नाही, म्हणजे ऊत येत नाही. वड्याला ऊत येतो, खाल 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 गेला निघून. वडा येतो, वड्याला ऊत येतो. समुद्रामध्ये 3 गोष्टी आहे. काही हो मर्यादा सोडायची नाही. इथं 100 रुपयाची पेलेला माणूस विद्वान माणसाला वडा लावतो. वडा येतो, आला खळखळ खळ. तो वडा आहे, तो नाला आहे, पण धीर गंभीर समुद्र आहे. काही येऊ द्या, जसंच्या तसं. तसं जगात काही येऊ द्या, माणसं बदलू द्या, माणसाची उंची ज्ञानावर आहे. Valuation of man, it depends upon his knowledge and characters. Without knowledge, man has no any valuation. माणसाची उंची तुम्ही कपड्यावर ठरवाल तर तुम्ही नालायक आहात. तुम्ही पैशावर ठरवाल तर महानालायक आहात. आणि आपल्याला पैशावाली माणसं बोकांडी घ्यायची सवय लागली, त्याच्यामुळे आपली लोक लाचार झाली. लाचार झाली. पैशावाला कोण आहे? कोण आहे बरं? असला श्रीमंत राहू नाहीत का? जरा झालं काय तुमच्याकडे श्रीमंत आहे? 5-6 धाबे, 2-4 बार, 1-2 पेट्रोल पंप, 5-6 जीसीपी, बायकोच्या अंगावर 5-25 तोळे सोनं, 2-4 कोटी बँकेचा बॅलन्स. याच्यापेक्षा काय? 10-12 कारखाने, 5-25 पतसंस्था, 100-200 कॉलेज, 1000-1500 बचत गट. पण तुला कॅन्सर आहे ना, त्याला काय आग लावतो कधी? तुम्ही इस्टेटीचं करणार काय? बसलेली माणसं मला एक उत्तर द्या. मी 10 मिनिटं थांबवतो. घुशीनं रातभर उकारलं, खालं काय? मी वाटलं तर बसून घेतो 10 मिनिटं. तुम्ही 10 मिनिटांना उत्तर द्या. राहू दे रे, मध्ये वळवळ नको बरोबर. ए, घुशीनं रातभर उकारलं, खालं काय? कुठं काय खालं? घुशीनं 2च कामं केले, खड्डा डिग. मग या घुशीनं काय केलंय? जन्माला आला, मोठा झाला, बायको केली, नवरा झाला, पोऱ्या पैदा केला, बाप झाला, त्याच्या पोऱ्यानं पराक्रम केला, आजा झाला, दिंडीत आला आणि मेला. घुशीनं केलं काय? जन्माला आली, मोठी झाली, मोठी गेली, शाळेत झाली, शाळेत गेली, वयात आली, वयात आली, नवरी झाली, नवरी झाली, एकाची बायको झाली, बाळातीन झाली, एकाची आई झाली, त्याचं लगीन केलं, तिची सून बाळातीन झाली, आजी झाली, आट्या घालन घुस मेली. घुशीनं केलं काय? घुशीनं 2च गोष्टी केल्यात, खड्डा डिग. मग आपण काय केलंय? गाडी, बायको करणं, गाडी घेणं, पोरं पैदा करणं, हा काही इतिहास आहे का? हे नो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी? काख्या गावात तू एकटाच न रे, बाकीचं गाव वांजूट आहे का? अय, वांजूट आहे का? अरे नालाय का, तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पालतं पडायला लागलं का टेटसला, उतानं पडायला लागलं का टेटसला, दात वासवायला लागलं का टेटसला, तुला हाणताना टेटसला ठुई. रे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, हा काय पराक्रम आहे का? काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तुझ्यात काय येडा माणूस या गावात दुसरा एक काही नाही. प्युअर येडा माणूस आहे तू, प्युअर येडा. तुला कोण सांगितलं तू सदस्य आहे? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागलेत. तू सदस्य नाही, तुझा गेम केलाय गावाने 13 लाखाला. तुला अक्कल आहे का? तुम्हाला कोणी सांगितलंय? कोणी सांगितलं? हा विषयच नाही महाराज. वाक्य सांगा, ज्याला आतला आनंद मिळवता आला नाही ना, त्याला बाहेरचा आनंद मिळणारच नाही. आणि यांच्यात काय आनंद मिळवता? यांच्यात आनंद मिळवता का तुम्ही? यांच्यात आयुष्य गेलं यांचं, लोकांचं कुठाळं करता करता. साबण न घेता शेजारच्या बायांचं धुणं धुऊ यांची हात गेले, आणि याला त्याला नाव ठुता ठुता यांचे दात पडले.
मोल न गेली साबणे करती पातकांची धुने करती पातकांची धुने करती पातकांची धुने हो हो करती पातकांची धुने करती पातकांची धुने करती पातकांची धुनी मोल न घेता साबणी. साबण घेतला नाही, मजुरी घेतली नाही, पण लोकांचं धुणं धुतल्याशिवाय याला काय. चला पुढं. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे. परत आहे तब्येती बिब्येतीला कोणी खात नाही, कारण ज्याला तब्येत जास्त असते त्याला बुद्धी नसते. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. कमी असतात नाही, जवळजवळ नसतात, मुळ्याच नाही ना. त्यात काय तब्येत असणं, पैसा असणं, एखादा माणूस देखणा असणं. एखादा माणूस हाय स्मार्ट आहे पण न पुस्तक आहे, व्हॉट इज द यूज, त्याचा उपयोग काय. परत वाक्य आहे का, करोडो रुपयाचं शरीर फुकाट मिळालंय, ज्याला वापरायचं कळलं नाही त्याला बाकी कळण्यात काय मजा आहे. अजून कीर्तनाला सुरुवात नाही झाली, तुम्ही आताच बधीर झाले. मला महाराष्ट्रात एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 4-5 जण बसलेत. हा, तुम्ही गंध किती लावा, गंधाबद्दल मत नाही, पण तुमचा वाटोळच होणार. तळातळाटाची लक्ष्मी कुणा सुखानं देत जगून असते का महाराज. असं घडल का कधी. त्याचं उत्तर ऐका ना, तुम्हीच उत्तर द्या. राम श्रीमंत आहे का रावण. रावण श्रीमंत आहे, पैसा रावणाकडे आहे, संपत्ती रावणाकडे आहे, सत्ता रावणाकडे, 10-5 गुंड पोसायची ताकद रावणाकडे आहे. रामाकडे काय, सैन्य कमी, पैसा तर नाहीच. मग रामाने रावण का मारला. 2025चा जर अभ्यास केला तर कुणी कुणाला मारायला पाहिजे. रावणाने, तुम्ही आजारी आहे का, रावणाने रामाला, मग रामाने रावण का मारला. उत्तर, रामाची संपत्ती दैवी आहे आणि रावणाची संपत्ती आसुरी आहे. आणि दैवी संपत्ती पुढं आसुरी संपत्ती टिकू शकत नाही. टिकत नाही, टिकू शकत नाही, टिकणारच नाही. म्हणून रामाने का मारला तर रामाची संपत्ती दैवी आहे आणि रावणाची संपत्ती आसुरी. म्हणजे जनता लुटणं, टक्का घेणं, टक्क्यावर व्यवहार करणं. ज्या लोकांनी गावांमध्ये टक्के काढले, घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का, ही सगळी माणसं म्हातारपणी ईडी होऊन गावात येतात. पा कुत्रीचा मुका घे, बोकड्याचा मुका घे, खाला तरी माझ्या. ती संपत्ती आसुरी आहे. ज्या लोकांच्या घरात टक्क्यावर पैसे येतात पापाचे, त्यांचे जर 100 पोरं एकत्र केले तर 40 पोरं जेलमध्ये आहेत, 20 येडे आहेत आणि 20 बेवडे आहेत. हे तर एकदम खरं आहे. ज्या घरात पापाचा पैसा आला गेम झालाच. ही इंद्रिकांची वाक्य आहेत भाऊ, ऐकायचं का. सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. नाही कर्मा गेम होणार, थोडी कळ काढा, पण डाव म्हणा. एखादी पतसंस्था तळासकट ठाणा, एखादा कारखाना नाटासकट टिका. तुम्हाला जेवढा ऊत घालायचा, बोला तेवढा घाला, पण जाताना कार्यक्रम होणार. जेवढे लोक कोट्याधीश आहेत, एकही माणूस आतापर्यंत घरी मेलेला नाही. हॉस्पिटललाच मारला.
आणि मारताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3 माहित नाही हा कधी मेलाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणारच झटका, साधा येणारच नाही. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? तो काय बिबट्या होता का झुंज द्यायला? ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला ना. पाप करा, पापाची आहे काही तुम्ही करूच नका, आले तर त्याच्यासाठी. पण गेम होणार. कॅलेंडर कोणी काढा, पण 31 मार्च येणार. कर्माला माफी नाही आहे. आणि माना नाही तर नका मानू. तो काळ होता, आज्यानं करायचं, नातानं बघायचं. आज तसं नाही आहे. आज अभी और इसी वक्त, क्विक ऍक्शन, इमिजिएटली, ताबडतोब, आत्ता. पहिले दिवस गेले. आता नोकरीला असताना मजा आणायचा, रिटायर झाल्यावर भोगायचा. गुडघे गेले, जाणारच भाऊ. तमाशात बायांना खडे हल्ले किती. खरंय का खोटंय बोला. आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. कारण ह्या जमान्याला खरं चालत. लोकांचा नियम आहे, खरा बोल ना, त्याची क्लिप, त्याची बातमी, त्याचा बांबूच उपटायचा. ज्याला लवकर मारायचंय त्यानं खरं बोलायचं. खरं बोलाल, उद्या सकाळी नसाल. बुट चाटाल, भव्य नागरी सत्कार. लाचारी तुम्ही पत्करली का तुम्हाला समाजात किंमत आलीच. ऐका कलीचे महिमान, असत्यासी जलेजना. कलीचे महिमान, आपदेती अनुमोदन, करती हेळण संतांचे. ऐका कलीचे महिमान, असत्यासी जलेजना. कलीचे महिमान, आपदेती अनुमोदन, करती हेळण संतांचे. ऐका कलीचे महिमान, असत्यासी जलेजना. ऐका कलीचे महिमान, असत्यासी जलेजना. कलीचे महिमान, कलीचे महिमान, जलेजना. पहिलं वाक्य आपलं, सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. आणि दुसरं वाक्य, कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा. तुमचं तर डोकंच म्हणाल. तुम्हाला सगळे माफ करतील, काळ माफ करणार नाही. आणि काळाला तुम्ही परत 3 वाक्य ऐका. सत्ता, पैसा आणि गुंडशाही पुढं विद्वत्ता चालत नाही. तुम्ही किती हुशार असा, मूर्ख माणसांपुढे बुद्धी चालत नाही. MPSC झालेल्या माणसाला 7वी ना MPSCच्या मुलाला अंगठे बहादर सरपंचाची सही घ्यावी लागते. आणि त्याला साहेब म्हणावं लागतं. साहेब अर्ज वाचता येत
काळ आहे तो. 7वी नापास कार्यकर्ता पीआयला फोन करतो, पीआयला, आणि त्यानं 28 वर्षे पुस्तकं उलटी पालटी केली. कुणी? पीआयला. 3 चष्मे लागले त्याला अभ्यास करू करू. आणि हा 7वी नापास याच्या बाई 3 गुरुजींनी बदली करून घेतली. हा त्याला म्हणतो रात्री जे 2 मुलं ठेवलेत ना मारामारीतले ते आपलेच सोडून द्या. साहेब म्हणला जमणार नाही. मोठ्या साहेबाचा फोन येईल. मोठा साहेब 12वी नापास आहे. आणि हा बोला बोला, आणि हे दोघं दमकोलना देतात पीआयला. आता त्यानं जर इंग्रजी त्यांना शिवी दिली तर हे वन्स मोर म्हणतील अशी स्थिती आहे. खरंय का खोटं बोला? सत्य पुढं शहाणपण चालत नाही. सगळ्यात हुशार रामायणामध्ये बिभीषण होता. यांनी नगरीच्या बाहेर काढला. सगळ्यात विद्वान बिभीषण पण नगरीच्या बाहेर होता. आणि सगळ्यात भामटा कुंभकर्ण नगरीत ठेवला. पुढं ऐका, महाभारतात सगळ्यात विद्वान विदुर, सगळ्यात विद्वान, त्याला कपडे नाही ठुले घालायला, त्याला अंगातल्या कपड्यानिशी अरण्यात पाठवलं. त्याच्या बायकोच्या हातच्या कन्या खायला देव आला, पण चुलत भावाने त्याला घरात घेतलं नाही. आणि 100 असे नमुने होते. कवडीची अक्कल नव्हती. पोरांपायी बाप मेला, बाकी नाही का, पोरांपायी राज्याच्या हवेसापायी बाप मेला. नुसता बाप नाही मेला, 100 पोरं घेऊन मेला. टपरीला नाव नाही राहिलं. वाचलं का अख्ख्या महाराष्ट्रात कुठं दुर्योधन पान स्टॉल? वाचलं का कुठं दुःशासन का ढाबा? हाताला गंमत केली महाराज. फक्त लोभ, लोभापायी 100 पोरं रणात मारताना बापानं पाहिली. रणात तुम्ही काय घेऊन बसले? 100 पोरं आहेत. आणि 100 पोरं असे होते महाराज, ते तर याडपाटच होते. आणि इकडं 5च होते, पण खानदान शिल्लक थुली नाही यांची. कौरव पांडवांनी मारले असं नाहीये, कौरव कर्मनं मेलेत. नाही तर कोण भीम काय तो गडी नांगट होता. मजा करायचा. बायको वडीत आणली तर हसले, विषाचे लाडू चारले तर हसले. आणि जेव्हा पोरं मेली एकटंच राहिलं आंधळ. ते धृतराष्ट्र एकटं राहिलं तरी फुगीरच मिळालं. ते मारताना सुद्धा काय म्हणलं माहितीये का, मला मरायचं काय वाटत नाही बरं का, पण त्यांचं एकही मिळालं नाही याचं वाईट वाटतं. इतकं खोडीच होत. मिळालं राहणार. आणि त्याला सगळेजण सांगत होते राज्याचा लोभ सोड, 5 गावं मिटून त्यांना देऊन टाक. ते गडी नंगाट आहेत. तो भीम खतरनाक गडी आहे. कोण? भीम. तो एकटा तोही खानदान हानीला की तू त्याच्या नादी लागू नको. हा म्हणला नाही जमणार. तर एकट्या भीमानं अख्खा वाडा हाणला मारा. हाणलं म्हणजे याला पाणी बाजाय बोलाय ठुलं नाही. त्याच्या पुढचं ऐकायचं का? मरायच्या टायमाला त्याला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. तुम्ही जगाचं काय घेऊन बसले? अय जरा नीट ऐका. असं म्हणा काय होतंय, काय होतंय, काहीतरी होत आहे, फक्त ते कळून येत नाही. हो नाही येत. केलं कर्म झालं बदल मेरे वो बदल मेरे ऐसे किती कर्म झाले त्याची भोगाले, उपदल मेले ऐसे किती, उपदल मेले ऐसे किती, वो बदल मेरे ऐसे किती.
आणि अख्खे सांगत होते लोभ सोड 5 गाव मिटून टाक. याला मरायचा टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. हप्त्यावर पिकअप घेणारे नीट आहे का? भारताचा सम्राट आहे तो काही बंद पडेल डेअरीचा चेअरमन नाही. भारताचा सम्राट आहे. 100 पोरांचा बोला बोला बाप आहे. मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या भाकरी खाल्या. आणि कोणच्या खाल्या? ज्यांचे आयुष्यभर दुश्मनी, त्यांच्या घरी आपठ्या जेवायला. त्याच्यात एक गडी नंगाट ते भीम डोक्यात कमी, तब्येत मोकार. तो जेवताना त्याच्या पुढे जाऊन उभा राहायचा आणि त्याला म्हणायचं आंधळ्या जेव. तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही? काल जेवण मारायला. आणि वरून त्यानं दम दिला भीमानं त्याला. तू 100 पोरं म्या मारलीत. बोल कसे कसे मारले? काल ऐकन बाप. वाळून गेलं ते म्हातारं, रडलं ते. त्याला युधिष्ठिरानं विचारलं काय भानगडे? तो म्हणला पोरं मेली, मला काही वाटलं नाही. राज्य गेलं, काहीच वाटलं नाही. मला ते जेवताना भीम बोलत आहे तेवढं बंद करा भाऊ. ते मला जेवणच देईन, पोटात आणत नाही. तर इष्टिलीला लावा आग. ते युधिष्ठिरानं भीमाला जाऊन सांगितलं भीमाला अरे जेवताना कुठं बोलत असतात का? ते भीम डोक्यात कमी होतं. त्यानं असा अर्थ लावला जेवताना बोलायचं, जेवायच्या अगोदर 10 मिनिटं. पण आंधळा सोडायचं नाही, त्याच्या डोक्यात खटकी होती. त्यानं दिवस उगायची आत त्याची गाठ घेतली. का रे आंधळ्या, आमच्या घरात भांडण लावतो का? तुम्हाला बाकरत नाही तर भांडण लावायचं काय? तुम्हाला पटणार नाही कोणाला. पोथ्या वाचणाऱ्यांना कळेल. भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप भयान रात्री राजवाडा सोडून निघून गेला. तुम्ही काय जीवन घेऊन बसले? काळे साहेब ध्यानात ठेवा, अजून 3 वर्ष 3 महिन्यात झेडपी पंचायत समिती होण्याच्या आत तुम्हाला तुमच्या मतदारसंघात प्रत्येक गावात 3 खोल्या बांधाव्या लागतील ग्रामपंचायतीपाशी. राहू दे राहू दे राहू दे. एसीच्या खोल्या. आणि तुम्ही म्हणता एसीत काय ठेवायचं खोल्यांमध्ये? तर काळे साहेब ध्यानात ठेवा, 3 महिन्यामध्ये प्रत्येक गावात 20% लोक मोबाईल वापरून येडे होणार आहेत. अख्ख्या गावात हिंडणार. एलो 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 एलो. उचलायचा खोलीत नेऊन घालायचा. खरंय का खोटंय बोला? आता जर इथं चेक केलं तर 20 येडे निघतील याच्यात. पहिल्या खोलीत ते ठेवायचे. दुसऱ्या खोलीत काय ठेवायचं माहिती का? आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करून घ्यायचं. आणि माणूस उठला, आंघोळ झाली का त्या खोलीत घालायचा. आणि त्याला आनंदाचं इंजेक्शन द्यायचं. आनंदच राहिला नाही जगात. माझ्या माहितीनुसार तुम्ही 6 महिन्यातून आज असले बधीर झाले लोक. मग तो खोलीत म्हातारा घालायचा, त्याला आनंदाचं इंजेक्शन टोचायचं. मग तो लगेच बाहेर येणार. मग म्हातारी टोचून आणायची. दोघांचा पावर कमी झाला का चला. खरंय का खोटंय बोला? खरंय का खोटंय बोला? आणि 3ऱ्या खोलीमध्ये एक माणूस घालायचा, त्याला कार्टून ठेवायचं. कार्टून. आणि हसत बाहेर आणायचा. हसूच राहिलं नाही. आनंद गेलाय. फक्त पैसा आणि ऊत आलाय, नाही तर काहीच राहिलं नाही. आनंद नाही, समाधान नाही. आनंद नाही, हसणं नाही. हसणंच गेलं. डॉक्टर लोक सांगत नाही, कोणी डॉक्टर असले तर कबूल व्हा, 80% लोक हॉस्पिटलमध्ये मनोरुग्ण आहेत. मनोरुग्ण. त्याला शरीराला आजार नाही, मनाचा खटका आहे त्यांना. खरं का खोटं बोला? आता जर महिला चेक केल्या नाही एवढ्या 20 बाया येड्या निघतील याच्यात. 20 तुम्ही आणा डॉक्टर. कशा बाई माहिती का? या घरातल्या मालिकांबाई. या मालिकांनी बाया फार पुऱ्या येड्या केल्या महाराज. त्यांना अक्कलच राहिली नाही. थोबाड वासू वासू मालिका पाहतात. अरे काही भेषा नावाची गोष्ट आहे का नाही? मालिका काय सांगते तुला कळतं का? सर्व पात्र काल्पनिक आहे. आणि घडलं तर योगायोग आहे. मग हिला अक्कल नको? ही मालिका पाहिल्यावर नवऱ्याला म्हणते का हो कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता, आज तर ती बाई दुसऱ्याच नवऱ्या बरोबर आहे. मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळलं काय होईल? काय ज्ञानेश्वरीतली शंका काढली तिनं. तो नवरा म्हणला ते जाऊ दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच जात नाही टीव्हीत. टीव्हीत एक म्हातारी येतील जातच नाही.
आणि ती म्हणते हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देऊ दे, तू लावी ते कुठं हा प्रश्न आहे. येडी झाली लोक. खरंय का खोटं बोला? काहीच नाही मला, काही नाही. फक्त तुम्हाला आता ही एवढी बसलेली दिसतात ना, ही फक्त वरून देखणेत, आतून इतके घाण आहेत लोक. वरून स्मार्ट आहे, मिशा बिशा काढतील, पांढरी केस काळी करतील, यांचंही तसंच आहे. आमच्या वाढणे आहे ना, तुमच्या वाढणे. अरे निम्मे लोक कीर्तन संपले घरी जाण्याच्या मूडमध्ये नाही, इतके वैतागलेत लोक. आता मी उगाच फुटक्या तोंडाचा म्हणून बोलतो आणि तुम्ही आतल्या गाठीच्या असल्यामुळे झाकून नेत्या. नाही तर घरात मध्ये महाराज यमापेक्षा बायकोचा काच जास्त झालाय. खरंय का खोटं बोला? बरं त्यांनी आता एक तडाखा उठवलाय सध्या. काही झालं का? मला राहायचं नाही. पहा आता काय तुमचं सांगतोय, माझं नाही. काही झालं का? मला राहायचं नाही. माय कॅपॅसिटी बोला बोला संपली. मला होतं तवर केलं, आता आपल्याच्यानं होत नाही. माझा मला मोकळं करा, तुम्ही मोकळं व्हा. मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती. आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही का डोंबराचा खेळ काढू का? काय करायचं काय? मग हसत नाही लोक. जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का नात्या पण हसत नाही. काय त्याच्या मुळ्याचा कोंब दुख होतो का काय? अरे हस ना महाराज. एवढं गेलं ना, सगळं गेलं. तुमचं काय मत? म्हणून आपलं पहिलं वाक्य इंद्रिकरचं वाक्य आहे, हो सगळ्याला माफी आहे. बोला बोला. आणि दुसरं वाक्य आहे, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. हे प्रियशी प्रियशी मित्र मित्र गद्दार. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. प्रेम हा विषयच नाही. मा खरंय का खोटंय बोला? एका मुलाला एका मित्राला एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. त्याला सांगितलं कोणाशी? त्याला सांगितलं त्याला सांगितलं सी इज माय कॉलेज. राहू दे राहू दे राहू दे. सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्यावर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. कोण म्हणतो तो पर्याय? इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वह ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इसके ही मेरी जिंदगी है. आणि फुल आहे गुलाब का. आणि प्रेम करणारी पोरं ध्यानात ठेवा, लपड्या लुपड्यावाले. तुम्ही ते गुलाबाचं फुल वापरीत नका जाऊ, ते लई बारीक फुल हो. सूर्यफुल वापरा. मित्राने सांगितलं मी काय सोमवारी लग्नाला येऊ शकत नाही, मंगळवार आशीर्वाद द्यायला येतो. हा गिफ्ट बिफ्ट घेऊन गेला त्याला आशीर्वाद द्यायला. आणि ज्याचं लग्न सोमवारी होतं ते असं दाढीला हात लावून बसलो होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणजे काय? काल लग्नच झालं नाही, त्याचं गिफ्टच पडलं खाली. तो म्हणला काय झालं? काय नाही. 3 तास शब्दी घेतल्या. ती मला म्हणायची माझ्या डोळ्यात पाय, माझ्या हृदयाचा आवाज पाय. अरे याचं हृदयच बंद पडेल तर आवाज का जाईल? असं म्हणत म्हणत मला तिने कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं. आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम कशावर केलं तिनं? हा म्हणला 25,000. का आला फोन थांबत माराय 25,000ला. त्याच्या मित्राने सांगितलं, ती गेली निघून. त्याच्या मित्राने सांगितलं काय नालायक आहे तू. अरे तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 25 लाख आहेत, आणि त्याला काही पोरग नाही, ते मला मिळणार आहे. तो मला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संघ गेली, मी तुझी वाट पाहत बसलो. असं येडवण का तू? अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. मी इंद्रिकर खरं बोलत आणि घोडे खातो, दुसरं काय. ही वस्तुस्थिती आहे. कीर्तनाला आता सुरुवात करायची. तुमची माझी बऱ्याच दिवसानं गाठ आहे. मला वाटतं पहिलीच गाठ आहे आपली. आपलं काम थोडं ना गाठ आहे.
नगाट म्हणजे पहिली शेवटची समजायची, परत नाही घेतली तरी चालेल. पण कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्या म्हणे कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, यायचंच नाही, लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, त्रिभुवनच्या सगळ्या पाहुण्याला भेटायचं, जीव काढायचं, आणि तुम्ही सुताक पाडल्यावर आणि कीर्तनाला बसायचं जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळेल, नाही तर काहीच कळणार नाही. पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय कळायचं. आणि कीर्तनाला 3री सूचना आहे, शंका जर अभंगात असली जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. कुणालाही मी 2 महिन्याला उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बॉम्बलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय समज. पण तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोण सांगितलं? अरे आम्ही भगवंताचा प्रचार करणारे गडी आहेत. आम्ही काही कीर्तनकार आहे का? आपल्याला देव बुद्धी देईल तसं वाक्य सांगा. अरे बाहुली आपण आहे, पण दुरी कट्यावर उभे आहे. आपण कोण आहे? काय आपल्या हातात? आपण फक्त छाताड सोडून गप्पा आणणारी माणसं आहेत. आपल्याकडे काय आहे? पैसा कमी पडला का बापाची इकायची. एक वाक्य ऐकायचं का? जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. आणि धावपळ करून पैसा मिळत नाही, त्याला प्रारब्ध लागतं. बोगस मुकट पळत जाऊ नका नुसते पिसाळल्यावानी. आणि धावपळ करून जर पैसा मिळत असता तर कुत्र्या इतकं श्रीमंत कोणीच नसतं. हलक्या हाती 20 किलोमीटर हिंडत आहे, हलक्या हाती. त्याच्या शेपटीला जर बॅटरी बसवली असती, त्याने एका घरक्यात बॅटरी उतरवली असती. पैसा मिळायला 4 गोष्टी लागतात. प्रारब्ध लागतं, प्रयत्न लागतो, कष्ट करायची तयारी लागते, आणि संतांचा आणि आई वडिलांचा आशीर्वाद लागतो. असे बोगस कामं होत नाही. तुमचं काय मत आहे? हे इंद्रिकाचं कीर्तन आहे. हे काल खरं, आज खरं नाही खरं. सावध राहा, फुकाट पैसा मिळणार नाही. का तुम्ही जिंदगी बर्बाद करता मला हे सांगा. आज तुम्ही सगळं कमवून ठेवलंय, तुम्ही मी. पोरांना काही राहिलंच नाही ना. गाडी झाली, बांगला झाला, राहू दे, जमीन झाली, लेवल झाली, पोराचं शिक्षण झालं, आणि त्याचं लगीन नाही झालं. पोरांना करायचं काय? ज्यानं फक्त आपल्याला नातू दाखवायचा बस, एवढंच राहिलं शिल्लक. त्याला काम राहिलंय काही? बोला ना पटकन. घर झालंय, गाडी, मग करायचं काय त्यांना? तो नातू आपण बोटाला धरून गल्लीत हिंडायचं, हा आपला जीवन गौरव पुरस्कार. आणि त्या नातानं आपल्या नागपुडीत बोट घालायचा, हा आपला पद्मश्री पुरस्कार. आणि आपण हात्या घेऊन मिळलो का हा मरणोत्तर पुरस्कार. मला एक बसलेली माणसं उत्तर द्या. रात्रंदिवस तुम्ही जेवढी इस्टेट कमवली, एवढे विनेकरी, चोपदार विबदार सगळे, तुम्ही महिला मंडळ, तुम्ही कपाटातल्या सगळ्या साड्या नेसणार कधी? तू तर उद्या परवा जाण्याची शक्यता आहे. मग तुला एवढ्या साड्यांचं करायचं काय? जर कपाट तू काढताना साड्या तुझ्या अंगावर पडल्या, तू खाली मरशील. इतक्या साड्या आहेत. मला बसलेली सगळी माणसं उत्तर द्या. रात्रंदिवस तुम्ही आणि म्या जेवढी इस्टेट कमवली, तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? मी 10 मिनिटं बसून घेतो, मला उत्तर द्या. बंगल्या पुढे झोपाळा बांधलाय, त्याच्यात बसणार कवा? घरात आंघोळ करायला हौद बांधलाय, स्विमिंग टँक, त्याच्यात तू पोहणार कवा? कोण पोहणार तुम्ही? अरे बोला ना. 50चे तर झाले, बडबडा बोला. 50चे झाले. शुगर आहे, बोला बोला. शुगर आहे, बीपी आहे, एक झटका येऊन गेलाय, स्प्रिंग घालेल, बोला बोला, आहे, मुळे त्याचा ठणका, फॅन लावायची वेळ आली माग, फॅन, मूत खाडा वळवळ करतोच. झोपताना गोळ्यांचा डबाची, पाल ठेवायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. काहींना जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना एक, पुन्हा उभं राहताना. काहींना बाथरूमला जाताना गोळी, इकडं खाल्लं तरच इकडं होत. एक वाक्य ऐकायचं का? शरीर सुंदर आहे तोपर्यंत हे जग सुंदर आहे. शरीर थकलं, जग संपलं. तुमचं काय मत आहे? हे इंदुरीकडचं वाक्य आहे. अंगातली ताकद
आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडलो का लोक तारीख घेतील. लोक म्हणतील हवा जायला लागली उरफट बोलायला लागलं. बघ खरं खोटं मला. हो हे केस कमी आहेत महाराज माझ्या अंगाची. एवढी गावं पाहिलीत मी. हो माझी इतकी कीर्तनं महाराष्ट्रात कोणी केली नाही. एका जन्मात कोणाला 10 जन्मात होणार नाही. मी 80-82च्या खाली महिना काढीत नाही. नाही एक तर कधीच करीत नाही. 3च जवळ अंतर काटलं 4. 31 वर्ष डांबरीवर गेले ते. 31 वर्ष राहणं डांबरीवर, खाणं डांबरीवर, झोपणं डांबरीवर, आयुष्य डांबरीवर, एखाद्याशी जाणं सुद्धा डांबरीवरच. पण यातलं प्रत्येक वाक्य खरं आहे. मी 31 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर गाडी होईल आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. आणि मी बोंबलत होतो कमी बुद्धीचे माणसं गावकार बरी होतील झाले. मी बोंबलत होतो पोरी पळून जातील गेल्या. आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका. खरे का खोटे बोला. कुठे बायको 5 लाख रुपये घालून नवरी आणली. मंगळवारी आणली, गुरुवारी गेली म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. दोन्ही नवऱ्यांची बाजारात गाठ पडली. हान मारा माझ्या. तिसरं भेटलं ते म्हणलं तर हिचं माझं तर कालच जमलंय, पुन्हा दाखवू द्या. आणि आता त्रिभुवन साहेबांच्या अवस्थेच्या पुण्यस्मरणाला सांगतो 5 वर्षात 5 गोष्टी घडणार. सांगू का पडतो. 1 5 वर्षात जमीन राहणार नाही. एकाही कीर्तनात बसलेल्या माणसाला वाहिलं नाही गेल्यावर 30 एकर जमीन नाही. जमीनच राहणार नाही. जमीन राहिलीच कुठं. पाहता काय नाही का खरंय का खोटंय बोला. का जमीन गेली. 2 एकर वाल्याला 2 पोर आहे. कौलाच्या घरात कोणी राहत नाही. प्रत्येकाला स्लॅब पाहिजे. कौलाच्या घरात राहणारा मुलगी सुद्धा देत नाही लोक. काहींना बायको करायची म्हणून स्लॅब टाकायचा पाळी आली आणि बायकोच नाही म्हणली. स्लॅब आहे बोडला बोकांडी. खरं का खोटे बोला. आणि पुरीचा बाप होतो तयार. ही नको बाई माया गुड्डीला. गुड्डीला तू कशा चालती नवरी होऊन तुला आठवत का. बैलगाडीत आलती. बैलगाडीत 2 वेळा बैल बसला घाटात. कौलाच्या घरात कोणी राहत नाही. सायकल कोणी वापरीत नाही. मोटरसायकल जवळजवळ गेली. 4 चाकी, बंगला, कुत्र्याचं घर, टॉमीचं एक घर, एवढीच इस्टेट राहणार 5 वर्षात. बोला तुमचं काय मत. तुम्ही काहीच बोला. डोंगर राहणार नाहीत. डोंगर संपलेत. कवाय उठा खाट 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 खुट 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 खुट. अमावस्या नाही, पौर्णिमा नाही, काही नाही. खाट 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 खुट 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 खुट. एक जण संडासला बसलं खाट 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 जागेवर मिळालं ते. त्याला वाटलं मोठं उठ. खाट 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 खुट 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 खुट. लगेच ते खेकडा येणार. डोंगर राहणार नाही. बोला तुमचं काय मत आहे. निम्मेत गेले. जमीन नाही, डोंगर नाही, नोकरी कधीच नाही. नोकरींचा तुम्ही छंद आणला कुठून नोकऱ्या लागतील बा. जो उठतो तो म्हणतो नोकरी करायची. तुम्हाला जागा द्यायची कुठं. तुमच्या डोक्यात घुसत आहे का. एक तर माणसांना पोरं नाहीये. पोरच कुठे लोकांना. एक पोर आहे सगळ्यांना. प्रत्येक घरात 4 माणसं आहेत. नवरा, बायको, पोरगा, पोरगी. पोरगी गेली, सून आली. 4च्या पुढे घर जाईनात ना. तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो. 20 लाख भरान 4,000 पगार घ्या. ही नोकरी कोणती. तुमचा भेजा काम देतोय का. 20 लाखाचं व्याज होतंय 20,000. 40,000. तुम्ही हे करू काय राहिले. बरं कुठं द्यायचे नोकऱ्या तुम्हाला. 40% झेडपीच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. खरे का खोटे.
आमदार साहेब, इंग्लिश मीडियमचं दुकान तुम्ही थांबवित नाहीत तर ही दुकानं बंदच होणार. तुमचं काय मत आहे? हे इंग्लिश मीडियमचं रान मोकळं करून दिले तुम्ही या लोकांना. रान कोणी उठायचं, 2-4 पत्रे ठोकायची, काला शाळा. लोकांनी पोरं आणायची कुठून? एकच पोर 3 गुरुजी आले तर आमच्याकडे घाला. मग का 3-3 महिने घेता? एक तर राहिले त्यांचं लग्न जमानं. आणि शिक्षणाचा दर्जा झेडपीच्या शाळेत आहे. आज जेवढे उच्च पदावर सर्व्हिसवाले आहेत हे सगळे झेडपीच्या शाळेत तयार झाले. आता हे बिचारे निवृत्त लेखा अधिकारी होते, कोणत्या शाळेत होते? झेडपीच्या. त्यांची मुलं आपण कोणत्या शाळेतले? आमदार साहेब कोणत्या शाळेतले? कोणत्या शाळेतले आपण? झेडपी. आणि झेडपीच्या शाळेतच क्लास 1 आहेत. खरं का खोटं बोला? आणि गावातल्या शाळेकडे पाहिला वेळ कोण नाही. आता घाला इंग्लिश मिडियमला. 3 वर्षात याडं झालं, परत मराठी शाळेत घाला. 12व्या वर्षी 4थीला गेलं ती. त्याच्यात त्याचा कान फुटेले. 2 काचाचा चष्मा आहे त्याला. UKG ला येते. UKG केजी कुठून आणल्यात कोणाला माहिती? अप्पर KG लोअर KG. झाड काकाचा चष्मा आहे त्याला. 2 टीचर दिसत्या वर्गात. 2 टीचर. ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कशी काय? टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कशी काय? त्याला 4 दिसत. खरे का खोटं बोला? महाराज, सर्व्हिस वाल्यांना जरी समाधान वाटत असलं, महाराज 2005च्या शाळा 2025ला 60% झाल्यात. किती बोला? किती झाल्या? 60%. किती वर्ष गेले? 20. किती? 20 वर्षाला त्याला 60,000 पगार आहे. आणि पुढच्या वर्षी तो रिटायर होणार आहे. सुधरत तुम्हाला काही? 100% शाळा होईपर्यंत 30% लोक रिटायर होणार. पोरगी लग्नाला आली, बोलन कोण? बोलला का त्याची क्लिप करायची, बाबूच उपटायचा त्याचा. इथे खरं आहे का खोटं आहे बोला? नोकरी मिळणार नाही, बायको तर कधीच नाही, तो विषय सोडून द्या. धंदा काय करणार तुम्ही? तुमच्या हायवेला 10 वर्षापूर्वी इकून या नाही तर इकून या 3 ठिकाणी रस्ते तुम्हाला. कुठूनही या, माणसं घाबरत होती काही ठिकाणी. खरं आहे का खोटं बोला? आता तुमच्या गावात कुठूनही यायला 3 किलोमीटर मध्ये 3 पंप, 6 धाबे, 9 बार आणि 113 टपरे आहेत. मी थांबून राहतो, मोजून या. धंदा नाही. खरं का खोटं बोला? अजून 5 वर्षाने एकच माणूस जगणार, रात्रंदिवस कष्ट करणारा, रात्रंदिवस कष्ट करणारा, आई वडिलांची सेवा करणारा, कष्टाची लाज न धरणारा आणि निर्व्यसनी राहणारा माणूस सुखी राहणार. जो पाटील म्हणून जगन त्याचा कार्यक्रम होणार. खरंय का खोटं बोला? ही गावात तुम्हाला जी श्रीमंत माणसं दिसतात यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहेत. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. यांचा टॅक्सरी बँकेनं नेला ते म्हणजे पाहुण्याचा नांगरा गेला. पाहुणाच भाड्याच्या घरात राहतो, त्याचे का मुतारी नांगरितो का? चाललं. समाजाची स्थिती एकदम भयानक आहे. तुमचं काय मत आहे? खरंय का खोटं बोला? म्हणून आज आपण जे श्रद्धांजली ज्यांना व्हायला जमलो ते सेवा निवृत्त जरी होते तरी सेवक होते. आणि त्यांच्या श्रद्धांजलीला कीर्तनाला सुरुवात. आता फक्त पहिला प्रश्न, महिला पुरुषांना टाळकरी विडकरी इनेकरी चोपदार विबदार टाळकरी महिला बेला फक्त बोलावं लागेल. माणसाला जन्माला यावं लागतं का? हा म्हणा नाही म्हणा. तुम्ही मला हा म्हणा नाही तर नाही म्हणा. यावं लागतं का? हा म्हणजे आळलाय मी पाणी प्यायला ती म्हणजे बंगलेवाल्याला घरकुल. ज्याला घरकुलाची गरज आहे तो गाठून मिळाला. याच ते रोजगार हमी काम कमी निम्यात तुम्ही आम्ही म्हणजे दरवर्षी वृक्षारोपण फक्त खड्डा तोच फक्त उचलायचा. आता देऊ नका पाणी.
विठाला विठाल. आता बोला, थोडे किचकट मुद्दे आहेत, पटापटा बोलतो आणि वेळेच्या आत तुम्हाला मोकळं करतो. जन्माला यावं लागतं किंवा नाही हा म्हणा नाही म्हणा. यावं सावध राहा बरं का. आता यावं लागतं, मिटला प्रश्न. म्हणजे यावंच. तुम्ही आजारी आहे का? बोला, यावं लागेल आणि आल्यावर जावा लागेल. म्हणजे यावंही लागेल. सावध राहा बरं का. आता किचकट मुद्दा आहे. यावंही लागेल म्हणजे यावंही लागेल, जावायला लागेल. मग यायचंही आहे, जायचं आहे. मग एक म्हणला यायचंच कशाला? जायला. एक म्हणलं जायचं कशाला? यायला. मग एक म्हणलं मी येणारच नाही, यावंच लागेल. एक म्हणलं मी जाणारच नाही. आता सावध ऐकव, पुरावे ऐका त्याला. दुसरा अध्याय, उपजे ते नासे, नाचले पुनरपी दिसे. 15वा अध्याय, अगा उपजणे आणि नेमणे. आणि श्लोक, पुनरपी जननम पुनरपी मरणम. यावं लागतं, जावं लागतं. मग एक जण यायचं कशाला? 17वा अध्याय, झाड जाणीचे फुले, मानस जाणीचे बोले, आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे. म्हणजे यायचं, भोगायचं. प्रश्न मिटला. येणे, भोगणे, जाणे. पुन्हा वळवळ नाही करायची. येणे, भोगणे हे पाठच करू नका. 15व्या अध्यायात ओवीच आहे त्याची. येणे, भोगणे आणि जाणे 15व्या अध्यायातली ओवी आहे. म्हणजे यायचं, भोगायचं, बोला जायचं. इथपर्यंत आलो. यायचं, भोगायचं, जायचं. मग दुसरा प्रश्न सुरू केला मी तुम्हाला. यायचं, भोगायचं, जायचं. मग माझा दुसरा प्रश्न आहे, माणूस मरताने काही बरोबर नेतो का? तुम्ही मला उत्तर देणारे नाही. आणि हे उत्तर तुमचं 1001% चुकीचं आहे. माणूस मरताने 2 गोष्टी बरोबर नेतो. एक, त्याने कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं चांगलं कर्म. मुलं शिकवली, पायावर उभी केली, बरोबर नेलेलं कर्म आहे. मुलगी चांगल्या घराण्यात दिली, जावई संपन्न कमावला आणि मुलं बाळ संस्कार क्षम तयार केली, ही वडिलांची श्रीमंती आहे. खरं का खोटं आहे? बोला. कोट्याधीश माणसं आहेत, कोट्याधीश. त्यांच्या घरात जाऊन पहा, पोरं नाहीत महाराज. पाणी द्यायला पोरं नाहीत. पोरं नाही हो, पोरं नाहीत. गेले गेले बायको फ्रीज उघडी ती, पाणी नाही देत. बर्फ काढी ती, 90 होती ती. आणि मग देणार तिघी जणी माया पुढे बसले, पाहता काय. आणि देती, आणि ती 90 पिऊन ती झोपत. समाधान नाही आहे. मुलं नाहीत हो. आम्हाला नेत्यात काही काही कोट्याधीश लोक आम्हाला भेटतात. महाराज असे तोंडवारी करतात आमच्यापाशी. महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. इथं आमच्याच घरांचा बोंगा झाला, तो आगे बोकांडी. पण ते आपल्याला वाटतं पाया पडायचे 5-25 हजार देतील. चला, महाराज लोकांच्या पायावर पैसे ठुले का ते येडे बोकांडी घेतलेच. त्यांना अक्कल असो नाही तर नसो, पैसा पायावर दिला का कोणताही बाबा असू द्या, भांबावला या 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 बसा बोकांडी आमच्या. काय खरंय का खोटं? मग आम्ही त्यांच्या बंगल्यावर जाणार. 5 कोटीचा नुसता त्याचा बंगला आहे. 5 कोटी. कोटी 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 म्हणजे 100 लाख. ती आपली कोटी नाही. आपली तंबाखूची पुडी कपाशीत हरवली, त्यांना रोप उपटलं पण पुडी सापडवली. ही कोटी. महिला मंडळ त्यांच्या घरात तो झुंबर आहे ना, झुंबर लाईटीचा, तोच नुसता 2.5 कोटीचा. फ्रीज, अख्ख्या गावाची दारू बसल एवढं फ्रीज. बाबा बाबा बाबा, बायको कबरी मांडीच, पण साड्या दागिने आहा हा. हा सोफा सेट असे त्यांच्या घरात जर बसला माणूस डायरेक्ट तळाला जातो. त्याला वरवाडा एक माणूस लय खाली गेला बा. आणि ते आमच्या शेजारी बसतात सोफा सेटवर. चहा प्यायला गेलो ना आपण. महाराज महाराज हे सगळं बोला बोला म्या कमवलं. आता आपला चहा गुतीड राहतो, काही बोलता येत नाही. काही बोलवते नालायक बिनच्या दामटीत बसले, नालायक कुठं नाही लागत. मग आपण बघतो म्हणायचं खरंय खरंय महाराज. पण काय करता महाराज? कोण होतो आमच्या पशी? आता हात बदलन मार का नीट पहा. मा हाता का नीट पहा, हात बदलन महाराज. पण काय करता? एकुलतं एकच पोरगे, लिव्हर खराब झालं, त्याचं काय करता महाराज?
येत काहीच नाही महाराज. एकुलती एकच आहे. ड्रायव्हर संगच 9 दिवस गेलती. काय करता महाराज? महाराज सच शिकलं. माझं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस. माझा काही एकटाच हसतो घरी गेलो होतो. महाराज नीट पहा बरं का, आता हात बदलल मला. महाराज यास बोला बोला. यास तुम्ही सांगा महाराज, याच काय करू? काहीच नाही, मला बाहेर जाऊ दे, पिटून दे. महाल्याच्या बंगल्याच्या बाहेर जाऊ दे, ती आग लावून बस शकत. अरे शिळीच्या गळ्याच्या लोंबलेल्या सणानं कधी दूध दिलंय का? काशीतल्या घुशिड्यानं कधी दूध प्यालंय का? उसातला तुरा कधी चाऱ्याला कामा आलाय का? तुमच्या इस्टेटीचं करायचं काय मुलं बाळ नसलं? 13 JCB आहेत, 12 धाबे आहेत, 9 पंप आहेत, एकच पोर आहे. ते गेलं 90 पेलं, ताईट झालं, फुल पेलं. 4 जण फुल पेले. 12वीची परीक्षा संपली, टाईट झाले. 4 होते अशी कबरी मांडले, एवढेच फुल पेले. आणि मोटरसायकल बसले 4 जण. 4थं कुठं बसला असं? कॅरेजवर टांगड्या फाकेल. निघालं डांबरीनं. माझा टेल बापाची अवलाद चाललं उळ, धडकलं, दोन्ही बॉल सटकले आणि मी आलं. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकेचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी? 10व्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठे ज्ञानेश्वरी? काय माणसं. मी मोबाईल वापरीत नाही महाराज. नाही, आपली परिस्थिती नाही. अख्ख्या महाराष्ट्रात गायक वादक पखवाद्यांमध्ये मी गरीब माणूस आहे महाराज. मी मोबाईल वापरीत नाही. मोबाईल न वापरण्याचा मला इतका फायदा आहे महाराज. कोणाचं काय झालं माहित नाही, कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही. आपल्याला व्हॉट्सअप नाही, फेसबुक, मोबाईलच नाही, डोक्याला खोराकच नाही. हा, कोण मिळालं तुझा तुपा आहे, कोण बाळातीन झालं तुला सांगाय त्याला सांग. ज्याला गरज आहे तो आपल्याकडे येईल. त्याचा इतका फायदा आहे. 3 कीर्तन करून 500-700 किलोमीटर प्रवास होऊन आरामही होतो, वाचनही होतं. आणि वाचन जर झालं नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत नाही. प्रत्येक वाक्याला ओवी द्यायची, तासभर तरी अभ्यास करावा. कारण आमची कीर्तनं तर इतर कीर्तनामध्ये फरक आहे. आमची कीर्तनं कोणाची ऐकीव नाही आहेत, आम्ही स्वतः तयार केलेली. उलट आमच्या भांडवलावर निमे कीर्तनकार आहेत. हा, आमचं तसं नाही. 8-4 तास पुस्तकं उचाकणार. कारण एक अभंग बसवायला कसंही केलं तर 6 दिवस जातात. चिंतन आहे त्याचं, बोगसगिरी नाही ना. त्याला प्रत्येक वाक्याला ओवी आहे आणि ते बसलं पाहिजे असं नाही आहे. म्हणून परत सांगतो, माणसाचं मरताना 2च गोष्टी बरोबर येतात, कर्म आणि ज्ञान. 3रा प्रश्न मी विचारतो तुम्हाला, माणसाचं मरताना काय जातं? काय जातं? महिला मंडळ तुम्ही सांगा मला, काय जातं? तुमचं काय म्हणणं आहे? उत्तर मी देणार आहे, तुम्ही फक्त काही सांगा मला. शरीर जातं का, देह जातं का, आत्मा जातो? तुमचं काय म्हणणं आहे? शरीर जातं. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? शरीर जातं. तुमचं काय म्हणणं आहे? बोला बोला. आत्मा जातो. चला, तुमचं काय म्हणणं आहे? देह जातो. चला पुढे बोला. तुम्ही बोलत राहा, मी उत्तर द्या. यांचं म्हणणं आहे शरीर जातं, यांचं म्हणणं आहे आत्मा जातो, यांचं म्हणणं देह जातं. बोला, तुमचं काय म्हणणं आहे पटकन? जीव जातो. चला, जीव जातो. अजून संपलं? ऐकायचं बारीक. आत मेलो मी मेलो मी म्हणजे लगेच नाही, मेलो. आता मेलो माय बायको रडणार. मी मेलो म्हणलो माय बायको रडणार म्हणजे नाटकं करणार. दातार फोडीन, थोबाड जोडीन, लुगडं फाडीन, डोळे पांढरे करील. तिला जेवढे नाटकं येतील. आणि मी नाटक शब्द का वापरला? ज्याच्या का आध्यात्मिक शक्ती आहे तो त्याला नाटकच म्हणणार, आणि जो पागल आहे तोच त्याच्यात गुंतणार. ज्यानं ग्रंथ चांगले वाचले तो ह्या मायेच्या तडाख्याचा इशाराच करू शकत नाही. कोण आलं कोण? त्याची कमी बुद्धीची आहे. बायकोला मॅडम म्हणाल लोक आहेत.
आता विद्यार्थी मॅडम म्हणतोय शिक्षिकेला. ए बरे शाळेत जातो का तू? शाळेत जातो. तुम्हाला शिकवणाऱ्या बाईला काय म्हणते रे? मॅडम. बरोबर आहे. ती कोण आहे तुझी? मॅडम. तू कोण आहे तिचा? विद्यार्थी. बरोबर आहे ना. म्हणून तू तिला काय म्हणतो? मॅडम. मग पप्पा मम्मीला काय म्हणते? मॅडम. करेक्ट. हा. मग मॅडमचे पप्पा कोण आहेत? घरी दुपारी बसल्यावर निवांत विचार करा. ए काय घेऊन बसले तर? आणि बायको रडणार माझी, दात खेळ बसून घेणार, थोबाड जोडणार. ती जेवढं तिला जमायचं तेवढं डोळे पांढरे करीन. आणि मग बाकीचे तिला बाया पाणी पाजणार. मी येलोय मी पाणी ती पिती. काय न्याय आहे? आणि मग माझ्या भाऊबांधांना कळणार मी गेलो. मग त्या अवलादींना वाच, त्याला आनंदच झाला. कारण सगळ्यात नालायक भाऊबंद असे खपाखप मिळाले पाहिजे महाराज. खपाखप. का माहिती का? इतके नालायक आहेत, जिवंतपणे नीट जगून देते नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे? मग मला भाऊबंद येणार, नाश्ता करून मला जाळायला येणार. त्याची बायको म्हणती पाहुणे यायला टाइम लागल, 2-3 घास. मग ते येणार, मग मला आंघोळीला बाहेर काढणार. कवा? मेलो. जिवंतपणी मला 1.5 महिना आंघोळ नव्हती, पण मेलो आंघोळ मला घरात नाही, चौकात. आणि आंघोळ घालाय एक जण नाही, ज्याला लहरीन त्यानं तांब्या बोखांडी वाचायचा माझ्या. गार असू नाही तर गरम असू. मग मला तिरडीवर ठुणार. मी पळून जाऊ नये म्हणून सुतळीनं मानणार. मग माझा पोऱ्या मला नवे कपडे घालणार, कपाळाला ठोकळा चिटकावणार. मग भाऊबंद नालायकच खुश खांदा. मग मला वर ठुणार. मग मा पोरग मडका हातात घेणार, दूर करणार. बाबा माझ्या माग मागे या, इकडे तिकडे जाऊ नका. रस्ता दिसत नसला तर धोराधोराने या, पण इकडे तिकडे जाऊ नका. मग माय बायको उठणार, रडायचं बंद करणार. मग 2-3 बाया त्याला इकून धरणार, 2-3 इकून धरणार रिकाम्या. आणि मग ती माया माग नदीला निघणार. मग पदर मोकळा करणार. सुटले ग बाई सुटले. लय नालायक होत ग, लय नालायक होत. मग मला सरनाव ठुणार. मग मला धपल्या नाही ठुणार. जे लाकडं कोणाला फुटत नव्हती ती माझ्या उराव ठुणार. त्या लाकडाचं खेड्यात नाव काय माहितीये का? गंड्या. मी गंड्याचाच. माझ्या उराव काय ठुणार? गंडी गंडी गंडी. आणि ठुणारे डबल गंडे ठेव देता. मग ठेवणार, इथं जास्त ठेव, इथं जास्त ठेव. आणि मग दापल्या बिपल्या थोड मला हाक लावून. मी काय पेटानं जिंदाड होतो. मग टायर वापरणार. ए बऱ्या ऐ खाली बस. टायर वापरणार. टायरनं थोडा दूर झाला पण काय पेटलो नाही. मग मीठ टाकणार. मिठानं थोडी तडताड पेटणार. मग तूप आणणार. पोळीला तूप नव्हतं रे. मला कधी पोळीला तूप नव्हतं. बायको पोळी द्यायची तर चमच्या पोळीला चोळायची. आणि ही नालायक भाऊबंद तुपाच्या पुश्या कशी नव्हती फोडीत. फेक फेक. पुढे टाक पुढे टाक टाक. तोंडाव फेक. पेटलो एका फरचा. भाऊबंद मोकळे झाले. मग घरी आलो. गेलो ना मी. भाऊबंधांना दुःख झालं. मी गेलो. मग ती भाकरी घेऊन येणार आमच्या घरी. 2च भाकरी.
एवढंच पिठलं चालले थोबाडवाशीत आमच्या घरी. आणि एक दिवस भाकरी आणणार आणि 10 दिवस आमच्या घरी खायला येणार. अरे आम्ही का सप्ताह बसवला का ना का तुम्हाला लाज नाही वाटत? आमचा बाप गेला आणि थोबाडवाशीत आमच्या घरी जेवायला निघाले म्हणजे 1.5 पोत बाजरी गेली आणि आमचा बापही गेला. या पद्धती बंद केल्या पाहिजेत. उलट्या एखाद्या गरीब कुटुंबाला थोडीशी आर्थिक मदत केली पाहिजे. एक 10 किलो साखर द्या, अर्धा किलो चहा पावडर द्या, 100 ग्लास द्या चहाचे. गरजेचं आहे का नाही? किंवा आपण स्वयंपाक करून त्यांच्या घरी. अहो आपली लोक इतके नालायक झालेत, इळभर त्यांचं काम करतात. जेवायच्या टायमाला यांच्या घरी आवरलं रे पान फाडफोडीन नाही नालाय का थोबाडवाशी. आवरलं म्हणजे दही भांडी फोडायची घेते. काही नवीन आणायचं. आता आपल्याकडे काही काही तुमच्या भागात नाही, काही काही ठिकाणी पद्धती आल्यात. श्राद्ध असलं का आता हे बिचाऱ्यांच्या मुलांचं कौतुक केलं पाहिजे साहेबांच्या. एवढा मोठा सोहळा केला. आज वडील सुद्धा स्वर्गातून आशीर्वाद द्यायला राहणार नाही. आणि त्रिभुवन परिवार ध्यानात ठेवा. आज तुमचा जेवढा खर्च होईल एवढे पैसे तुम्हाला 2 महिन्यात निघणार नाही. निघले माय ऐकून घ्या आपले वाक्य. काय काही गरीब आता ते श्राद्ध आलं का आपल्याकडं ते पाहुणे हलकट चालले टोप्या टायल घेऊन थोबाडवाशी टोपीन टायल. ती टोपी काही झालं तर डोक्यात घुसत नाही. उपारण्यानं फाशी घेता येत नाही. आणि टायल आहे ना टायल तुम्हाला चॅलेंज देतो मी कोण नाही. मला फक्त गुंडाळून दाखवा जा. एक बाजू काही उघडी किती ताण इकडे ताणलं का इकडे उघडलं इकडे ताणलं का एकानं दुपारभर प्रयोग केला. टायलचे तुकडेच घेऊन आला पण गुंडाळ. अरे एखादं आता हे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबांसारख्यांचं एखादं पुस्तक आणावं. सावित्रीबाई फुलेंचं पुस्तक आणावं. कारण आज वाचन संस्कृती पूर्णपणे संपली. हे लिखाण वाचत नाही लोक. नाही तर आंबेडकर साहेबांचं जर लिखाण वाचलं तर माणसाच्या मनात बदल झाल्याशिवाय. विवेकानंद आहेत, डॉक्टर साहेब बाबासाहेब आहेत, स्वामी विवेकानंद आहेत, सावित्रीबाई फुले आहेत. यांची लिखाणं काय आहेत? पण ते पुस्तक द्या ना. एखाद्या घरात चांगला माणूस असला तर ते पुस्तक वाचेल. झाड द्या एखादं पुस्तकच नाही. वाचनालय बंद पडली महाराज. वाचितच नाही कोणी. सकाळी उठलं ना कोणाच्या घरात देवपूजा नाही, तुळशीला पाणी नाही. उठलं का ते खोकडं उचकायचं. बोकड्याला बकरू झालं, शिळीला कुत्रं झालं. ते टेटस का फिटस काय म्हणतात ते काय. अरे काय बावळ्याचा बाजार आहे. उठलं का तेच ते दरिद्री वाचित बसायचं. मा वाढदिवस आहे तुझ्या बापाला सांग ना लोकांना काय करायचं तुझा वाढदिवस. आणि काही झालं कुंदरीला पिल्लू झालं आलं तेसला. आता कुत्रा आणि कुत्री ठरी ना तुला. कधी वाचन नाही महाराज. घरांमधून परमार्थच गेलाय महाराज. घर म्हणजे थिएटर झाली. तिसरा प्रश्न सुरू झालाय. मी पेटलो नाही, मला माझ्या घरच्यांनी पेटवलं. मी गेलो नाही, माझ्या घरच्यांनी नेलंय. उत्तर आहे शरीर जात नाही. जात नाही फक्त नासक आहे हे मान्य, सडक आहे हे मान्य, पण जात नाही. चला प्रश्न मिटला. शरीर जात नाही, देह जात नाही. मग आता तुमची उत्तरं राहिली. आत्मा जातो का? सगळ्या महिला मंडळ उत्तर द्या. हांडा घ्या. हांडा 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 हांड्यात पाणी भरा आणि हांडा वट्यावर ठेवा. सूर्याची किरण कुठं पडली? हांड्यात. आता सूर्य केवढा आहे? हांडा एवढा. ते पाणी बादलीत होता, बादली एवढा. ते पाणी हौदात होता, हौदा एवढा. आता सूर्य एक आहे का अनेक आहे? एक आहे, पण त्याचे प्रतिबिंब अनेक आहे. तसं आत्मा एक आहे, हे त्याचे प्रतिबिंब आहे. त्याच्यापेक्षा सोपं सांगतो बाईला म्हणलं, किटली घ्या. किटलीत दूध भरा आणि किटलीला झाकण लावा. आणि आता मला दुधाचा आकार सांगा. दूध उभय, आडवय, तिरपय का गोले का अष्टकोनी का चौकोनी? शाळेतल्या पोरी शिकलेल्या महिला, दूध उभय, आडवय, तिरपय का गोले? किटलीच्या आकाराची. किटलीला जो आकार आहे तोच दुधाचा आकार आहे. आता ते दूध बादलीत ओतलं, बादलीचा आकार. तांब्यात ओतलं, तांब्यात. मग दुधाला निश्चित आकार आहे का? इट हॅज अ नॉट अ फिक्स शेप. त्याला आकार नाहीये पण आकारमान आहे. म्हणजे दुधाला निश्चित आकार नाही आहे. आत्म्याला जन्म नाही, आत्म्याला मृत्यू नाही, आत्मा येत नाही, आत्मा जात नाही, आणि आत्म्याचा शरीराशी काही संबंध नाही.
हे तर आमच्या डोक्याच्या बाहेर झालं. आपलं कीर्तन समजायचं जड जातं. मी तुम्हाला पहिल्यांदा झालो होतो. शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही आणि जीव अज्ञान आहे, त्याचा जाण्याचं काही. आता बसलेली माणसं म्हणतील महाराज 15 मिनिटं तुम्ही आम्हाला लावून धरलंय, जातय काय? पण काहीतरी काय जातं पाहिजे का? पाहिजे तुम्हाला? हात पुढं करा. तुमचा 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 कारण पुढं केला, नाकाला लावा, करा खाली. काय झालं का? नाही गेले तुम्ही. करा पाहुणे वळा. मग आता काय राहिले? वाप आली का? वाप आली का? वाप आली का? नाही आली ना? वाप आली ना? श्वास आला ना? त्याचं नाव आहे चैतन्य आणि तेवढंच जात. बस. 9 दुसरा अध्याय म्हणतो उपाधी माझी गुप्त. वा, यातलं चैतन्य गेलं, प्रेत पेटवा नाही तर वड्याला टाका, हा तुमचा प्रश्न आहे. त्याला जाळा नाही तर त्याला कुत्र्या गाडवांना घाला, त्याचा याच्याशी काही संबंध नाही. चैतन्य गेलं, गाडी गाडीपाशी, बायको बंगल्यामध्ये, आपण नदीमध्ये. विषय संपला. पुन्हा बरळायचं नाही. तुम्हाला माणूस खायचं बंद झाला का मग आपली माणसं खायला घेऊन येतात. खाजवर खात होता ना तोवर फार मिली होती भाऊ बंद पाहुणे राहुले. आणि म्हातारी मरायला लागली हे कमी या कौठण बोरण चिचान चालल्या थोबाड वाशी. 6 महिने वर्ष झाले म्हातारीला दात नाही, तू कौट घेऊन निघली, तू दात पाडा निघाली त्याची. आणि ती म्हातारी आजारी पडली का पाहुणे राहुले येतात भेटायला. जिवंतपणे आलं पाहिजे. मे लोकाला मरायच्या टायमाला चालले थोबाड वाशीत. आपली मंडळी ही कमी चालले भेटायला गेले का कधी प्रेताच्या डोक्याजवळ बसावं, पायाजवळ बसू नये. त्याला रामकृष्ण हरी म्हणायला हवं. एखादा चांगला सुविचार सांगावा, एखादा श्लोक सांगावा का जेणेकरून त्याच्या वाणीमध्ये भगवंत चिंतन. ही दरिद्री पायाजवळ बसतात आणि पायाला हात लावती. गार पडले. तू कोणत्या कॉलेजला होती? तुला प्राध्यापक कोण होता शिकवायला? गार पडल्यावर माणूस मरतो. गार पडले.